भंडारा नगर परिषद में उपाध्यक्ष पद और स्वीकृत सदस्यों के चयन को लेकर पिछले कई दिनों से चल रही राजनीतिक उठापटक का सुखद अंत हो गया। नगर परिषद की विशेष बैठक में चंद्रकला भोपे को निर्विरोध उपाध्यक्ष चुना गया। इसके साथ ही स्वीकृत सदस्यों के पदों पर भी आम सहमति बन गई। यह पूरी चयन प्रक्रिया नगराध्यक्षा मथुरा मदनकर और मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले की प्रत्यक्ष उपस्थिति में संपन्न हुई। उपाध्यक्ष पद के लिए निर्धारित समय सीमा के भीतर केवल चंद्रकला भोपे का ही एकमात्र नामांकन आवेदन प्राप्त हुआ था। किसी अन्य दल या सदस्य की ओर से नामांकन न करने के कारण निर्वाचन अधिकारी ने उन्हें निर्विरोध विजयी घोषित किया। नगर परिषद के 4 स्वीकृत सदस्य पदों के लिए भी महत्वपूर्ण निर्णय लिए गए। भाजपा ने अपनी रणनीति और संख्या बल के आधार पर 3 नामों का प्रस्ताव रखा। इसमें चैतन्य उमालकर, सचिन कुंभलकर और एडवोकेट कैलाश भूरे के नामों पर मुहर लगी। इन तीनों ही चेहरों की नियुक्ति निर्विरोध रूप से की गई है। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय झालाय। त्याचप्रमाणे आज आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये 4ही नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर परिषदचे उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत। ज्याप्रमाणे या जिल्ह्यांनी भारतीय जनता पार्टीला मोठ्या बहुमताने निवडून दिलेला आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण जिल्ह्याच्या 4ही नगर परिषदचा विकास करण्याचा ध्येय जो आम्ही लोकांपुढे ठेवला होता तो निश्चितच तो पूर्ण करू। हे आजच्या या रिझल्टमुळे ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकांमध्ये ज्याप्रमाणे आता जे चित्र दिसत आहे त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका असो, पुणे महानगरपालिका असो या पिंपरी चिंचवड असो, सर्व महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा यश प्राप्त होत आहे। आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशाचा विकास होईल याच्यात काहीही शंका नाही। भारतीय जनता पार्टीने आपल्या स्वीकृत सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक चैतन्यजी उमाळकर यांना स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केले आहे। त्याचप्रमाणे आमच्या भंडारा शहराचे शहर अध्यक्ष ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं काम केलं, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या याच्या सूचनेनुसार आणि प्रदेशाच्या सूचनेनुसार सचिन कुंभलकर यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नगरसेवक म्हणून उपाधी दिली आहे। त्याचप्रमाणे तिसरे नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि वकील ऍडव्होकेट कैलाशजी भुरे यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने तिसरे स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केलेले आहे। मी सर्व स्वीकृत नगरसेवक आणि उपाध्यक्ष आणि अध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने, सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने आणि आम्हाला उपाध्यक्षाची निवडणूक ज्याप्रमाणे सर्व पक्षाच्या सदस्यांनी बिनविरोध केली त्याप्रमाणे सर्व पक्ष या भंडारा शहराचा विकास करण्यासाठी सोबत काम करतील अशी ह्या आजच्या या निवडणुकीमध्ये दिसत आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सर्व मिळून सर्व शहराचा विकास करू एवढंच मी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी भंडारा नगर परिषद संघटनेकडून आपल्या सर्वांना माहिती